नवी दिल्लीमध्ये एआय इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन करण्यात आलं। या 5 दिवसांमध्ये विविध सामाजिक संघटना एआय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत येणार आहेत। तसंच शिखर परिषदेमध्ये 500हून अधिक कार्यक्रम आयोजित केले आहेत, तर 840हून अधिक कंपन्या आणि संस्था त्यांच्या एआय संबंधित उत्पादनं आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करणार आहेत। दिल्ली पोलिसांच्या 79व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। केंद्रीय मंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळेला त्यांनी दिल्लीतील सुरक्षा बळकट करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली आहे। तसंच शाह यांनी सेफ सिटी प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं। गाझियाबादमधील हिंडन छठ घाटावर जवळ बांधल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मंदिरावरून वाद निर्माण झालाय। हिंदू रक्षा दल युवकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून या बांधकामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सार्वजनिक जमिनीवर कोणतेही बांधकाम करणं हा कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलंय। बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिवंगत नेते रामविलास पासवान यांना गरीब माणूस म्हटलं गेल्यानं सत्ताधारी पक्षाचे आमदार संतप्त झाले। बिहारच्या सत्ताधारी आघाडीच्या आमदारांनी त्यांच्या विधानाचा निषेध केलाय। उत्तर प्रदेशातील 18 जिल्ह्यातील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली। यानंतर जिल्हा आणि पोलीस प्रशासन श्वान पथक आणि बॉम्ब निकामी पथकानं संपूर्ण परिसरामध्ये कडक तपासणी केली। मात्र कोणतंही आक्षेपार्ह किंवा स्फोटक सामग्री आढळली नाही, त्यामुळे परिसरात दहशत पसरली। पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केली आहे। एसआयआर प्रक्रियेमध्ये अनियमितता केल्याबद्दल निवडणूक आयोगानं 7 अधिकाऱ्यांना निलंबित केले। तसंच त्यांच्याविरुद्ध विभागीय कारवाईचे आदेश दिले। या कारवाईमुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमने सामने आले। उत्तर प्रदेशातील चांदोली इथं पोलिसांनी कोडीन कफ सिरप प्रकरणामध्ये मोठी कारवाई केली। पोलिसांनी 3.5 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे। तसंच आरोपी स्वप्नील केशरी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। ग्रेटर नोएडा शहरातील एका तलावामध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू झालाय। तलावाजवळ खेळत असताना पाय घसरून तलावात पडल्यानं त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणात ग्रामस्थांनी स्थानिक आणि निष्काळजीपणाचा आरोप केलेला आहे। इंग्लंडनं T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दिमाखामध्ये प्रवेश केलाय। ग्रुप स्टेजमधील अखेरच्या लढतीमध्ये इंग्लंडनं इटलीचा 24 धावांनी पराभव केलाय। इंग्लंडनं इटलीसमोर विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र विल जॅक्सन अष्टपैलू कामगिरी करत इंग्लंडच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचललाय। अफगाणिस्ताननं अखेर T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विजयानं खातं उघडलेलं आहे। विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप डी मध्ये अफगाणिस्ताननं UAEवर मात केली आहे। UAEनं प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी अफगाणिस्तानसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र अफगाणिस्ताननं 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केलाय। अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खाननं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट करिअरमध्ये अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय। राशिदनं आंतरराष्ट्रीय T20 करिअरमध्ये 700 गडी बाद करण्याचा टप्पा पार केलाय। राशिद आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय जगभरातील अनेक T20 स्पर्धा खेळतो। पुण्यातील पिंपळी गुरव परिसरामध्ये 2 गोदामांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे। आगीमध्ये गोदामं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे।